Hi friends, Namaste. Today we are going to learn George Bernard Shaw's one work, Joan of Arc. आर्कची जॉन बरोबर. Let's see what is in this play. Okay. George Bernard Shaw, he was born in 1856 and died in 1950. George Bernard Shaw was an Irish playwright. जॉर्ज बर्नार्ड शॉ हे जे होते ते एक आयरिश प्लेराईट होते. आयर्लंड हा त्यांचा देश, तर त्यांची लँग्वेज म्हणजे भाषा आयरिश. ते प्लेराईट होते म्हणजे ड्रामॅटिस्ट होते, नाटककार होते. अँड क्रिटिक, क्रिटिकचा अर्थ समीक्षक, समीक्षाकार, समीक्षा करणारे. ही रोट मोर दॅन 60 प्लेज ड्युरिंग हिज लाईफ टाईम. त्यांनी त्यांच्या आयुष्यभरामध्ये जवळपास 60 प्लेज म्हणजे ड्रामाज म्हणजेच नाटकं लिहिली होती. इन्क्लुडिंग मेजर वर्क्स सच ॲज, त्यांचे काही महत्त्वपूर्ण कामांचे उल्लेख या ठिकाणी दिलेले आहेत. जसं की मॅन अँड सुपरमॅन 1902, 1902ला हे प्रकाशित झालं होतं. पिग्मॅलियन 1912, पिग्मॅलियन हे जे प्ले आहे हा 1912ला प्रकाशित झाला होता, पब्लिश झाला होता. सेंट जॉन इन 1923, 1923ला प्रकाशित झाला होता. ही वॉज द लीडिंग ड्रामॅटिस्ट, ते एक प्रमुख ड्रामॅटिस्ट होते, नाटककार होते ऑफ हिज टाईम, त्यांच्या काळातले. ही वॉज अवॉर्डेड द नोबेल प्राइज इन लिटरेचर इन 1925. साहित्यामधलं नोबल त्यांना 1945 मध्ये मिळालं होतं. बघूयात हे हा जो प्ले आहे नेमका घडला कधी. द वॉर फॉट बिटवीन द इंग्लंड अँड फ्रान्स, हे जे युद्ध आहे हे लढल्या गेलं इंग्लंड आणि फ्रान्समध्ये. फ्रॉम 1337 टू 1453, 1337 ते 1453, म्हणजे साधारणतः 116 वर्ष हे युद्ध चाललं. हॅज कम टू बी नोन ॲज 100 इयर्स वॉर, यालाच 100 वर्षाचं युद्ध म्हटल्या जातं आणि प्रसिद्ध म्हणून सुद्धा तसंच आहे. इंग्लंडचा जो राजा होता 5वा हेनरी, यानं फ्रेंचांना अगिनकोर्ट इथं त्यांचा पराभव केला आणि त्याचा जो मुलगा आहे त्याला त्याच्या राजा बनवून टाकलं त्या फ्रेंचचा जिंकलेल्या भागाचं. आणि जो राजा होता चार्ल्स 7वा आणि त्याचा मुलगा जो आहे डॉफिन, बरोबर, हे त्या युद्धामध्ये पराभूत होऊन एका नदीच्या मार्गानं पळून गेले होते. जॉन वॉज अ पीसंट गर्ल. जॉन जी होती ती एक पीसंट गर्ल होती. पीसंट म्हणजे शेतकऱ्याची मुलगी होती. बॉर्न इन ईस्टर्न फ्रान्स, जिचा जन्म पूर्वेकडच्या फ्रान्समध्ये झाला होता. हू लेड द फ्रेंच आर्मी टू सेव्हरल विक्टरीज, तिनं बऱ्याच फ्रेंच लष्कराचं नेतृत्व केलं. टू सेव्हरल विक्टरीज ड्युरिंग दिस वॉर, या युद्धाच्या दरम्यान बऱ्याच विजयाची शिल्पकार ती मांडली जाते. म्हणजे तुम्ही जर या पिक्चरमध्ये पाहिलं तर ती घोड्यावर बसून हातात झेंडा घेऊन नुसती पळायची. हातामध्ये तिनं तलवार घेतली नाही, लढली नाही, पण ती प्रेरणा द्यायची, इन्स्पायर करायची सैनिकांना, बरोबर. बऱ्याच वेळेस म्हणजे जेव्हा तिच्याबद्दल वाचलं तेव्हा असं कळालं की तिच्या पायामध्ये बाण लागला, गुडघ्यामध्ये बाण लागला, तास 2 तासानं परत यायची, पण सैनिकांना प्रेरणा द्यायची. शब्द एवढे छान, उच्चार एवढे छान बोलायची की साहजिकच त्या सैनिकांना एक प्रकारे प्रेरणा मिळून जायची. धिस प्ले बिगिन्स ॲट द टाईम, हे जे नाटक आहे हे सुरू झालं वेन ऑल द नॉर्दर्न फ्रान्स, जेव्हा सर्व
उत्तरेकडचा फ्रान्स अँड सम पार्ट्स ऑफ द साऊथ वेस्ट आणि काही भाग नैऋत्येकडचा वेअर अंडर फॉरेन कंट्रोल, तो परदेशाच्या ताब्यात होता. तुम्ही या मॅपमध्ये पाहू शकता. द इंग्लंड कंट्रोल्ड सम पार्ट्स, काही भागावर इंग्लंडचं नेतृत्व होतं. बरोबर, तुम्ही बघा पिंक कलरचा जो भाग आहे त्या भागावर बाण पण दाखवलेला आहे मी. त्या ठिकाणी इंग्लंडचं नेतृत्व होतं. अँड बुर्गंडियन्स कंट्रोल्ड द अदर्स, आणि तुम्ही बाजूच्या साईडला जर पाहिलं तर बुर्गंडियन सैनिक, बरोबर, बुर्गंडियन लोकांचा या बाजूच्या भागावर ताबा होता. तुम्ही जर ही पूर्ण कथा विकिपीडियावर किंवा यूट्यूबवर याच्यावर चित्रपटसुद्धा आहे तो पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की या जोननं खूप महत्त्वाची भूमिका या युद्धामध्ये निभावली होती. म्हणजे जोननं एक प्रकारची फ्रेंच किंवा फ्रान्स जे सोल्जर्स होते त्यांच्यामध्ये एक प्रकारची उर्मी आणली होती. आणि त्या उर्मीमुळंच हा जो डॉफिन राजा होता त्याला त्याची गादी मिळवता आली. बघा, द सिटी ऑफ न्यू ऑर्लॅन्स, हे जी शहर आहे न्यू ऑर्लॅन्स नावाचं, वन ऑफ द फ्यू रिमेनिंग फ्रेंच सिटीज, ते फ्रेंचमधल्या काही उरलेल्या शहरापैकी होतं. वॉज हेल्ड बाय द इंग्लिश, आणि हे शहरसुद्धा कुणाच्या ताब्यात गेलं? इंग्लंडच्या ताब्यात गेलं. ओर्लेन्स हे शहर म्हणजे एक मुख्य व्यापारी पेठ मानलं जायचं. याच्यावर ताबा मिळवला म्हणजे फ्रान्सच्या उर्वरित भागावरही सहज ताबा मिळवता येईल. त्यामुळे इंग्लंडनं हे मिळवलं. आता काही करून फ्रान्सला हे शहर पुन्हा आपल्या ताब्यात मिळवायचं होतं. बघा, द इयर इज 1429, हे 1429 साल. कॅप्टन रॉबर्ट डे बुड्रिकोट, अ मिलिटरी ऑफिसर, त्या ठिकाणी कॅप्टन रॉबर्ट डे बुड्रिकोट हे एक लष्करी अधिकारी आहेत. इज सीटेड ॲट द टेबल, ते एका टेबलवर बसलेले आहेत. हिज स्टेवर्ड, स्टेवर्डचा अर्थ कारभारी दिवाण. त्यांचा जो कारभारी दिवाण आहे स्टँड फेसिंग हिम, तो त्यांच्याकडे तोंड करून उभा आहे. आणि तेवढ्यामध्ये हे नाटक सुरू होतं. रॉबर्ट म्हणतो, आय टोल्ड यू टू थ्रो द गर्ल आउट, मी तुला सांगितलं ना त्या मुलीला बाहेर फेकून दे. यू हॅव 50 आर्म्ड सोल्जर्स, तुझ्याजवळ 50 हातामध्ये शस्त्रास्त्र संपन्न असे 50 सैनिक आहेत. अँड डझन्स ऑफ स्ट्रॉंग सर्वंट्स, आणि काही डझनभर शक्तिशाली असे नोकर चाकर आहेत. टू कॅरी आउट माय ऑर्डर्स, माझ्या आज्ञा पाळण्यासाठी. आर दे अफ्रेड ऑफ हर, ते घाबरतात का तिला? स्टेवर्ड, तो कारभारी दिवाण म्हणतो, नो सर, नाही हो सर. वी आर अफ्रेड ऑफ यू, आम्ही तुम्हाला घाबरतो. बट शी पुट्स करेज इन अस, पण ती आमच्यामध्ये धैर्य भरते. शी रिअली डझंट सीम टू बी अफ्रेड ऑफ एनिथिंग, ती कशालाच घाबरत नाही. परहॅप्स यू कुड फ्रायटन हर, सर, कदाचित तुम्ही तिला घाबरू शकाल सर. रॉबर्ट ग्रिमली, गंभीरपणे म्हणतात, परहॅप्स, कदाचित. वेअर इज शी नाव, कुठं आहे ती? स्टेवर्ड म्हणतो, डाऊन इन द कोर्टयार्ड. कुठं आहे? खाली आहे कोर्टयार्डमध्ये. कोर्टयार्ड म्हणजे ॲक्च्युअलमध्ये यार्डचा अर्थ अंगण होतो, बरोबर. कदाचित हा जो रॉबर्ट आहे त्याचं हे दरबार असेल, त्या दरबाराच्या खालच्या अंगणामध्ये ती उभी आहे असं त्याला सांगायचं आहे. तो म्हणतो, डाऊन इन द कोर्टयार्ड सर, त्या दरबाराच्या अंगणामध्ये खाली उभी आहे. रॉबर्ट गोज टू द विंडो, रॉबर्ट त्या खिडकीकडे जातो. अँड आज द सोल्जर्स, आणि सैनिकांना सांगतो, टू सेंड द गर्ल अप, त्या मुलीला वर पाठवा. द गर्ल एंटर्स, ती मुलगी येते. शी इज वेल बुल्ट, ती चांगली धष्टपुष्ट मध्यम बांध्याची. स्ट्रॉंग कंट्री गर्ल, एक धष्टपुष्ट अशी ग्रामीण भागातली मुलगी. ऑफ 17 to 18 इयर्स, जिचं साधारणतः वय 17 ते 18 असावं. द स्क्वायर्स ग्लेअर, स्क्वायर म्हणजे
लष्करामधील एक उच्च पदावरील अधिकारी आहे. तसं इंग्लिश लिटरेचरमध्ये जर पाहायला गेलं तर स्क्वायरचा अर्थ सरदारचा सहाय्यक असं होतो. पण या ठिकाणी स्क्वायर म्हणजे लष्करातील एक उच्च पदावरील अधिकारी म्हणजे फ्रेंचच्या बाबतीत. द स्क्वायर ग्लेअर नायदर फ्रायटन्स, त्या उच्च पदावरील अधिकाऱ्याच्या दृष्टीमध्ये सुद्धा ती घाबरत नाही. नायदर फ्रायटन्स सर नॉर स्टॉप सर, म्हणजे त्यांना ती घाबरली सुद्धा नाही किंवा थांबली सुद्धा नाही. शी स्पीक्स कॉन्फिडेंटली, ती आत्मविश्वासानं बोलत होती. जून म्हणाली, गुड मॉर्निंग कॅप्टन. सुप्रभात कॅप्टन. स्क्वायर, यू आर टू गिव्ह मी अ हॉर्स, तुम्ही एक काम करा, मला एक घोडा द्या. अँड आर्मर, आणि मला आर्मर द्या. आर्मर म्हणजे स्ट्रॉंग कव्हरिंग आहे दॅट प्रोटेक्ट समथिंग, जी आपल्या कशाचं तरी म्हणजे शरीराचं संरक्षण करते. त्याला आपण मराठीमध्ये चिलखत किंवा कवच असं म्हणत असतो मित्रांनो. अँड सम सोल्जर्स, आणि मला काही सैनिक द्या. तर जॉन काय म्हणते, मला एक काम करा, एक घोडा द्या, काही एक चिलखत द्या आणि काही सैनिक द्या. अँड सेंड मी टू द डॉल्फिन, आणि मला कुठं पाठवा, डॉल्फिनकडे पाठवा. आता डॉल्फिन कोण, तर डॉल्फिन हा फ्रेंच म्हणजे फ्रान्सचा युवराज. त्याचे जे वडील आहेत, त्याचे वडील आणि हा डॉल्फिन हे पळून आलेले असतात. इंग्लंड सोबत जे युद्ध होतं त्या युद्धामध्ये ते हरतात, पराभूत होतात आणि एका नदीद्वारे पळून येतात. मग पळून आल्यावर हा जो डॉल्फिन आहे हा एका शहरामध्ये जाऊन लपून बसतो आणि ही म्हणते की मला डॉल्फिनकडे पाठवा. मग डॉल्फिनला घेऊन मी कुठं जाईल, ऑर्लॅन्सला. आणि ऑर्लॅन्स हे शहर जिंकून मी पुढे रेमिस या ठिकाणी जाऊन त्याचा शपथ समारंभ करून त्याला राजा घोषित करेल. आणि खरंच या मुलीच्या फक्त शाब्दिक बोलल्यामुळं, प्रेरित केल्यामुळं, इन्स्पायर केल्यामुळं हे फ्रेंच सैनिक, जर तुम्ही पूर्ण स्टोरी पाहिली तर लक्षात येईल तुमच्या, पूर्ण पिक्चर मूव्ही पाहिला याच्यावर किंवा तुम्ही जर ही ड्रामा वाचला तर लक्षात येईल तुमच्या की ही जी मुलगी आहे, ही मुलगी जॉन जी आहे ती काय करते, याला विनंती करून डॉल्फिनकडे जाते. डॉल्फिनला घेऊन ऑर्लेन्सला जाते, तिथं युद्ध लढून ते जिंकते आणि तिथून रेमिसला बरोबर पळवाटा काढत प्रदेश जिंकत ती रेमिसपर्यंत जाते. तिथं कारण फ्रान्सचा एक मुद्दा आहे, हा राजा तिथेही घोषित होऊ शकला असता, पण फ्रान्सची एक परंपरा आहे की रेमिस या शहरामध्ये त्याचा शपथग्रहण समारंभ झाला पाहिजे. फॉर एक्झाम्पल आपल्याकडं शपथग्रहण समारंभ दिल्लीला होतो. जोपर्यंत पंतप्रधान दिल्लीला जाऊन शपथग्रहण समारंभ मध्ये सहभागी होऊन शपथ घेत नाही तोपर्यंत ते पंतप्रधान जाहीर होत नाही. तसं रेमिस या शहरामध्ये जोपर्यंत शपथ समारंभ साजरा केला जात नाही तोपर्यंत तो राजा घोषित होत नाही, तोपर्यंत युवराज राहतो. आणि म्हणून ती त्याला म्हणते, रॉबर्टला म्हणते की मला तू काय कर, घोडा दे, आर्मर म्हणजे काही एक चिलखत दे आणि काही सैनिक दे, मी जाते डॉल्फिनकडं, मला पाठव, मी डॉल्फिनकडं जाते. द गर्ल इज मॅड. रॉबर्ट म्हणतो ही मुलगी पागल आहे का, वेडी आहे का ती. वाय डिडंट यू टेल मी सो, तू मला हे का सांगतीयस. यू ब्लॉकहेड, मूर्ख आहेस का तू. स्टेवड म्हणतो सर डू नॉट अँगर हर, तिच्यावर रागावू नका. गिव्ह हर व्हॉट शी वॉन्ट्स, तिला जे हवंय ते द्या. रॉबर्ट म्हणतो आय शॅल सेंड यू बॅक टू युअर फादर विथ ऑर्डर्स, मी तुला पाठवल तुझ्या वडिलांकडं आज्ञेनं, टू पुट यू अंडर लॉक अँड की, कशामध्ये, तुला कुलूप बंद करून ठेवायला. यू थिंक यू विल स्क्वायर, जॉन काय म्हणते, तुम्हाला असं वाटतं तुम्ही स्क्वायर आहात, बट इट वॉन्ट हॅपन दॅट वे, पण ते तसं नसतं. यू सेड यू वुड नॉट सी मी, तुम्ही असं म्हणाला होतात की तुम्ही मला कधीच पाहणार नाही. म्हणजे जॉन 1-2 वर्ष आधी या रॉबर्टकडे येण्याचा प्रयत्न करते, पण रॉबर्ट तिला भेटत नाही, बरोबर. पण आज ती भेटलीच की नाही, म्हणून ती म्हणते बट हिअर आय एम,
पण मी इथं आहे की नाही, येऊन दाखवलं की नाही तुमच्यासमोर. रॉबर्ट, सो यू आर अज्युमिंग दॅट. मग तू अज्युमिंग केलं आहे का? अज्युमिंगचं मिनिंग बघा, ग्लोसरीमध्ये दिलं आहे, टेकिंग फॉर ग्रँटेड. म्हणजे तू अज्युमिंग केलं आहे का, गृहीत धरलं आहे का, दॅट आय विल गिव्ह यू व्हॉट यू वॉन्ट. तुला जे काही हवं मी तुला ते देईलच. जॉन म्हणते, येस स्क्वायर, हो स्क्वायर. कंटिन्युअस बिझिली, सतत ती म्हणत राहते, अ हॉर्स विल कॉस्ट 16 फ्रँक्स. एका हॉर्सची, एका घोड्याची किंमत आहे 16 फ्रँक्स. इट इज अ बिग अमाऊंट ऑफ मनी. ते पैसे खूप असतात. बट आय कॅन सेव्ह इट ऑन द आर्मर. पण ते पैसे मी तुमच्या आर्मरच्या बाबतीत, म्हणजे कवचाच्या बाबतीत, चिलखताच्या बाबतीत वाचवू शकते. आय डोंट नीड ब्युटिफुल आर्मर. मला सुंदर असं चिलखत नको आहे. मेड टू माय मेजर, जे बरोबर माझ्या मापाचं असेल. आय कॅन फाइंड अ सोल्जर्स आर्मर. मी एखाद्या सैनिकाचं चिलखत घालेल. दॅट विल फिट मी वेल इनफ, जे मला फिट होईल. आय शॅल नॉट वॉन्ट मेनी सोल्जर्स. मला फार काही सैनिक नकोत. द डॉफिन विल गिव्ह मी. ते मला डॉफिन देईलच. ऑल आय नीड, मला फक्त एकच गोष्ट करायची गरज आहे, टू फ्री ऑर्लेन्स. मला ऑर्लेन्स या शहराला मुक्त करायचं आहे. रॉबर्ट शॉक्ड. हे सगळं पाहून त्याला धक्का बसतो. टू फ्री ऑर्लेन्स, ऑर्लेन्स तू मुक्त करणार? जॉन सिम्पली, ती सरळ साधेपणानं म्हणते, येस स्क्वायर. 3 men विल बी इनफ फॉर यू. 3 माणसं तुमच्यासाठी पुरेसे होतील. टू सेंड विथ मी, जे तुम्ही माझ्यासोबत पाठवू शकता. पॉली अँड जॅक. जो पॉली आहे म्हणजे पॉलिंगी जो आहे, अँड जॅक, आणि जॅक जो आहे, हॅव प्रॉमिस्ड टू कम विथ मी. त्यांनी मला वचन दिलंय की ते माझ्यासोबत येतील. रॉबर्ट, यू मीन मान्सुरी डे पॉलिंगे? मॉन्सुरी हा फ्रेंच वर्ड आहे मित्रांनो. याला मिस्टर हा ब्रिटिश वर्ड आहे. याचा मिनिंग आहे श्रीमान. आपण मराठीमध्ये याला श्रीमान म्हणतो. म्हणजे श्रीमान डे पॉलिंगे. जॉन म्हणते, येस, हो. स्क्वेअर जॅक विल कम विलिंगली. आणि जे जॅक आहे तो सुद्धा स्वेच्छेनं माझ्यासोबत येतोय. ही इज व्हेरी काइंड जेंटलमॅन. तो खूपच दयाळू सद्ग्रहस्थ आहे. अँड गिव्ज मी मनी टू गिव्ह टू द पुअर. त्यानं मला गरीबाला पैसे देण्यासाठी पैसेसुद्धा दिले. आय थिंक जॉन गॉडसेव विल कम. मला असं वाटतं जॉन गॉडसेवसुद्धा माझ्यासोबत येईल. अँड डिक द आर्चर. डिक द आर्चरसुद्धा माझ्यासोबत येईल. अँड दिअर सर्वंट्स, आणि त्याचे नोकर चाकरसुद्धा माझ्यासोबत येतील. जॉन ऑफ हनीकोट, होनकोटचा जॉन, अँड जुलियन, आणि जुलियनसुद्धा माझ्यासोबत येईल. देअर विल बी नो ट्रबल फॉर यू स्क्वायर. स्क्वायर, तुम्हाला त्याची काही अडचण होणार नाही. स्क्वायरचा अर्थ मी तुम्हाला आधीच सांगितलं, लष्करातील मोठ्या पदावरील एक अधिकारी. आय हॅव अरेंज्ड इट ऑल. मी सगळी योजना आखून ठेवली आहे. यू हॅव ओनली टू गिव्ह द ऑर्डर्स. तुम्हाला फक्त एकच काम करायचं, तुमच्या आज्ञा द्यायच्यात. रॉबर्ट टू द स्टेवर्ड. त्या कारभारी दिवाणाला म्हणतात, इज दिस ट्रू अबाउट मान्सूर डे पॉलिंगी? मान्सूर डे पॉलिंगीच्या बाबतीत हे खरं आहे? स्टेवर्ड इगरली, उत्सुकतेनं म्हणतो, येस सर, हो सर. अँड अबाउट मॉन्सूर डे मेड्स टू. एवढंच नाही तर मॉन्सूर डे मेजसुद्धा. दे बोथ वॉन्ट टू गो विथ हर. ते दोघंही हिच्यासोबत जायला तयार आहेत. रॉबर्ट गोज टू द विंडो. तो खिडकीकडे जातो. अँड शाउट्स इन टू द कोर्ट यार्ड. आणि त्या दरबाराच्या अंगणामध्ये ओरडतो, सेंड मान्सूर डे पॉलिंगी टू मी. मान्सूर डे पॉलिंगीला माझ्याकडे पाठवा, म्हणजे श्रीमान पॉलिंगीला माझ्याकडे पाठवा. विल यू? पाठवाल ना तुम्ही? ही टर्न्स टू जॉन. नंतर तो जॉनकडे वळतो आणि म्हणतो, गेट आउट अँड वेट इन द यार्ड. तू बाहेर जा आणि अंगणात माझी वाट पहा. जॉन स्माइलिंग ब्राईटली ॲट हिम. जॉन आत्मविश्वासाने पाहून त्याच्याकडे हसते आणि म्हणते, राईट स्क्वायर. ठीक आहे स्क्वायर. शी गोज आउट. आणि ती बाहेर जाते.
रॉबर्ट टू द स्टेवर्ड त्याच्या कारभारी दिवाणाला म्हणतो, गो विथ हर, एक काम कर, हिच्यासोबत जा. स्टे विदिन कॉल, आणि मी आवाज देईल त्या आवाजाकडे लक्ष दे. अँड कीप युअर आय ऑन हर, आणि तुझे डोळे तिच्यावर ठेव, तुझी नजर तिच्यावर ठेव. आय शॅल हॅव हर अप हिअर अगेन, मला ती पुन्हा इथं हवी आहे. द स्टेवर्ड रिट्स हास्टिली, द स्टेवर्ड रिट्रीट्स हास्टिली, आणि जो स्टेवर्ड आहे तो कारभारी दिवाण आहे तो रिट्रीट्स हास्टिली करतो, म्हणजे मूव अवे इन अ हरी, घाई गडबडीत त्याच्या पाठीमागं जातो. बेट्रँड जे पॉलिंगे अ फ्रेंच गार्ड इंटर्स, तो बेट्राड डे फॉलिंगी त्या ठिकाणी येतो, जो एक फ्रेंच सैनिक असतो. एंटर्स, तो प्रवेश करतो. अँड सल्यूट्स, आणि सलाम ठोकतो. अँड स्टँड्स वेटिंग, आणि वाट पाहत उभा राहतो. तर आज आपण मित्रांनो याचा भाग पहिला पाहिला आहे. आपण याचा भाग 2 उद्या पाहूयात. समजतंय? कन्सेप्ट एकदम क्लिअर आहेत. बाकीचा जो भाग आहे तो आपण उद्या बघूच. तोपर्यंत नमस्कार, बाय.